साबुदाण्यापेक्षा वरईचे पदार्थ पचायला जास्त हलके असतात, शिवाय पोटभरीचे पण होतात. एकदा खाल्लं की परत खाण्याची काही गरज पडत नाही. असाच एक पदार्थ म्हणजे उपवासाची इडली. यासोबत नुसती चटणी केली तरी पुरेसं होतं. तर आज आपण हीच उपवासाची इडली आणि चटणी बनवतोय. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इडलीसाठी पीठ तयार करून घेऊया. पाव कप मी साबुदाणा घेतलाय, तर मंद गॅसवर याला 2 ते 3 मिनिट भाजून घेतलं आहे. कारण सध्या पावसाळा आहे, तर यातलं मॉइश्चर भाजल्यामुळे कमी होतं. उन्हाळा असेल तर तुम्ही न भाजता घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने फिरून घेतलाय. साबुदाणा बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आधी साबुदाणा बारीक करून घ्यायचा. आता 1 कप भगर घालूया. तर बरेच जण याला वरई सुद्धा म्हणतात. तुमच्या भागात याला काय म्हणतात कमेंटमध्ये मला जरूर सांगा. हे दोन्ही एकत्रित फिरून झालेलं आहे. अशा पद्धतीचं पीठ तयार झालंय. आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे मी फिरून घेतलंय. फार बारीक सुद्धा करायचं नाही. फार जर बारीक पीठ झालं तर मग इडली गच्च होते. त्यामुळे अशाच पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचंय. हे पीठ तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि यापासून तुम्हाला अप्पे आणि डोसे सुद्धा बनवता येतील. आता यातलं 1 कप पीठ मी काढून घेतलंय. यामध्ये पाऊण कप आपल्याला दही घालायचंय, अर्धा चमचा मीठ आणि सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. यापासून बनवलेले अप्पे आमच्या घरी सर्वांना खूप आवडतात. तर आता इथे मिक्स करून झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय आणि त्याला छान फेटून घ्यायचंय. तर मोठ्या चमच्याने मी चांगलं फेटून घेतलंय. आता हे अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे. असंच आपण 15 मिनिट झाकून ठेवूया. पीठ भिजतंय तोपर्यंत चटणी करून घ्यायची आहे. चटणीसाठी इथे मी पाव कप सुकं खोबरं घेतलंय, पाव कप शेंगदाण्याचा कूट. मी इथे सुकं खोबरं वापरलंय, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता. कोथिंबीर घालायची आहे. छोटा आल्याचा तुकडा घातलाय आणि 2 हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालूया आणि आंबूसपणा येण्यासाठी मी 1 चमचा दही घातलंय. लिंबाचा रस घातला याऐवजी तरी चालेल. तर आमच्या घरी जे जे जिन्नस उपवासाला चालतात ते मी घातले आहेत. तुम्हाला चालत नसतील तर घातले नाही तरी चालतील. आता पाणी घालून मिक्सरमधून ही चटणी मी फिरून घेतली आहे. थोडीशी पातळच ठेवायची आहे, म्हणजे इडलीसोबत खायला चांगली लागते. ही तुम्ही अशी नुसती सुद्धा खाऊ शकता, पण आज मी यावरून एक फोडणी घालणार आहे. तर तूप मी गरम करून घेतलंय. पाव चमचा जिरे घालूया आणि 1 लाल मिरची तोडून घातली आहे. चमच्याने थोडंसं या मिरचीला हलवून घ्यायचं आणि ही फोडणी आता या चटणीवर घालूया. तर आपली झटपट चटणीसुद्धा आता तयार झाली आहे. इडली पात्राला तूपसुद्धा लावून घेऊया. तर तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावू शकता. चांगलं व्यवस्थित तूप किंवा तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडल्या झाल्यानंतर पटकन सुटून येतात आणि काढायला पण सोपं जातं. आता 15 मिनिट पण झालेली आहेत. पीठ आपलं छान भिजलंय. पुन्हा एकदा सगळं चमच्याने हलवून घ्यायचं आणि यामध्ये मी आता पाव चमचा सोडा घातलाय. यावरून थोडंसं पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये आता फेटून घेऊया. तर मस्त असं पीठ तयार झालंय. हे पीठ जर घट्ट झालं तरी सुद्धा इडल्या गच्च होतात, त्यामुळे असंच पीठ तयार करून घ्यायचंय. लगेच आता या इडली साच्यात पीठ घालायचं आणि हा इडलीचा साचा इडली पात्रात ठेवूया. तर इडलीच्या पात्रात मी आधीच 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर त्याला आता चांगली उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यावरच इडलीचा मोल्ड यामध्ये ठेवायचा, म्हणजे इडल्या मस्त फुगून येतात आणि व्यवस्थित स्टीम होतात. झाकण लावून आता मीडियम फ्लेमवर 12 मिनिट या इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. तर आता साधारण 12 मिनिट झाली आहेत. आपल्या इडल्या छान अशा स्टीम झालेल्या आहेत. दिसायलाच एकदम मस्त दिसत आहेत आणि टम्म फुगल्या आहेत. सुरी घालून पाहिजे तर सुरी साफ आली आहे, म्हणजेच व्यवस्थित स्टीम झालेल्या आहेत. गॅस बंद करून आता हा साचा एखाद्या स्टँडवर ठेवायचा, म्हणजे इडल्या पटकन थंड होतात आणि थंड झाल्यावरच आपल्याला इडली काढून घ्यायची आहे. गरम असताना काढली तर मग इडल्या तुटण्याची शक्यता असते. तर आता सुरीला मी पाणी लावून घेतलंय. कडेने
इडली अलगद काढून घ्यायची आहे. तर सुरेख अशी याला जाळी पडली आहे आणि मस्त झालेल्या आहेत. तुम्ही जर हे पीठ बनवून ठेवलं तर 1 महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये आरामात राहतं आणि कोणत्याही उपवासाच्या दिवशी पटकन अशा पद्धतीने तुम्हाला इडली चटणी बनवता येते. तर अशी इडली चटणी अवश्य करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.